कास भरा विश्वासे त्याची कास भरा विश्वासे त्याची देणार नाही दगा दर्शन मात्रे तारी बाबा तुने दर्शन मात्रे तारी बाबा तुने लावणे नामतका घेऊनिया कर दोन्ही कटेवर घेऊनिया कर दोन्ही कटेवर भक्ताचे भेटे उभा प्रभुला भक्ताचे भेटे उभा प्रभुला साधन हे करे जंबक साधन हे
ज्ञानैकमूर्तये निर्मलाय प्रशान्ताय दक्षिणामूर्तये नमः। निधये सर्वविद्या भिषके भवरोगिणां गुरवे सर्वलोकानां दक्षिणामूर्तये। श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। जय रघुवीर समर्थ। महोत्सवाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी पैठणचे शांतीप्रमुख एकनाथ महाराज यांचा अभंग निरूपणाकरता घेतला. नाथांचा अधिकार कोणत्या शब्दात वर्णन करा. शब्द अपुरे पडले, पण तरी देखील 2 शब्दामध्ये नाथांच्या अधिकाराचं वर्णन करणं मी उचित समजतो. कारण कोणी म्हटलंय ना की वेडे वाकडे गाई न परी तुझाच म्हणवे, या उक्तीप्रमाणे नाथांच्या अधिकाराचं वर्णन करायचं झालं तर असं सांगता येईल की प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही ज्या साधूंनी उत्तम रीतीने केले, या अनेक साधूंपैकी एक श्रेष्ठ साधू म्हणजे आपले नाथ. सतत त्या भगवंताच्या मागे धावणारे, त्या भगवंताचं दास स्वीकारणारे अनेक, किंबहुना तुम्ही आम्ही सर्वजण, पण साक्षात भगवान यांच्या घरी दास्य रूपाने राहिला ते महद्भाग्यवान म्हणजे आपले नाथ. प्रगल्भ पांडित्याच्या पायबंधात बंदिस्त असणारा, परमेश्वर प्राप्तीचा परमार्थ हा राजमार्ग नसून तो राजमार्ग आहे असं स्वतः सिद्ध करणारे नाथराय. परमेश्वर हा एकनाथ म्हणजे स्वामी असा एकनाथ महाराज यांनी मानला. व एका पैची ही चूक ही आपण केलेल्या एखाद्या पापकृत्याप्रमाणे असं वयाच्या 8व्या वर्षी ज्याला उमगलं ते नाथराय. भगवान सुलभ रीतीनं प्राप्त करून घेण्याचा सोपा उपाय सांगताना आजच्या निरूपणाच्या अभंगात म्हणतात, अनन्य शरण रेखा प्रभुला अनन्य शरण रेखा तारक तो जगदीश्वर जाणणे. अनन्य शरण रेखा प्रभुला अनन्य शरण रेखा कास धरा विश्वासे त्याची देणार नाही ददा. प्रभुला अनन्य शरण रेखा दर्शन मात्रे तारी भवा तुनी लावून नाम तगा. प्रभुला अनन्य शरण रेखा ठेवून या कर दोन्ही कटेवर भक्तासी भेटे उभा. प्रभुला अनन्य शरण रेखा त्र्यंबक होऊन सारण हे करी एका जनार्दनी का. प्रभुला अनन्य शरण रेखा. शांती ब्रह्म एकनाथ महाराज जय. जय रघुवीर समर्थ. नाथांच्या या काव्यात अभंगात भरी मौज आहे. नाथराय म्हणतात त्या परमेश्वराला अनन्य शरण रेखा. प्रभुला अनन्य शरण रेखा. नाथराय त्या भगवंताला अनन्य भावानं शरणदास आपल्याला उपदेश करतात. हे नाथांना इथं एकच भाव अपेक्षित आहे, तो म्हणजे अनन्य भाव. आपल्या अंतःकरणामध्ये त्या परमेश्वराविषयी जर अनन्य भाव असेल तर तो परमात्मा पावलोपावली क्षणोक्षणी आपल्याला तसाच अनुभवता येईल. प्रत्येक गोष्टी आपल्या अंतःकरणावरच अवलंबून आहे की नाही. मला सांगा, मला एखादी गोष्ट आवडते वा नावडते, वाईट अथवा चांगलं हे जसं माझं अंतःकरण असतं ना तसंच मला वाटतं. त्यामुळे जगात वाईट काय आहे पेक्षा चांगलं काय याचा विचार आपल्या अंतःकरणात असायला हवा. आपल्या उत्तर भारतातील संत कबीरदास एके ठिकाणी लिहितात, बुरा जो देखन मैं चला, बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोई. जो दिल खोजो अपना, जो दिल खोजो अपना. असं लक्षात आलं की मुझसा बुरा न कोई. भजो रे भैया राम गोविंद हरे. भजो रे भैया राम गोविंद हरे. राम गोविंद हरे. भजो रे
जगामध्ये सर्वात वाईट गोष्ट कोणती हे शोधण्याकरता मी निघालो होता. पण जगामध्ये वाईट काही दिसलंच नाही. घरी येऊन स्वतःच्या अंतःकरणात जेव्हा डोकावलं तेव्हा असं लक्षात आलं की अरे वाईटाची चौकशी करणारा मी, पण चांगल्याची चौकशी असते हे न समजून घेणार माझ्यासारखा जगात वाईट दुसरा कोणी नाही. म्हणजेच आपल्या अंतःकरणाची स्थिती जर उत्तम असेल तर जगात आपल्याला सारंच उत्तम दिसणार. आणि त्याच अंतःकरणात प्रभूविषयी प्रेम असेल तर त्याच प्रेमानं भगवान आपल्याला लाभेल. म्हणून नाथराय म्हणाले अनन्य शरण रेखा प्रभुला अनन्य शरण रेखा. तारक तो जगदीश्वर जाणणे अनन्य शरण रेखा प्रभुला अनन्य शरण रेखा. एकदा राजा भर्तृहरीला एक संन्यासी भेटला. अतिशय आनंदात होता. राजा भर्तृहरींना आश्चर्य वाटलं. राजा भर्तृहरी मनाशी विचार करतात अरे माझ्याजवळ एवढं सौख्य म्हणजे राजवाडा दासदासी नोकर चाकर अगणी संपत्ती शस्त्रास्त्र हे सारं मला लाभलेलं असतानाही मी दुःखी होतो. पण हा संन्यासी मनामध्ये राहणारा, मनामध्ये त्याचे योग्य जे खायला मिळेल ते खाऊन आपली उपजीविका करणारा आणि हा माझ्यापेक्षाही आनंदी दिसतो हे कसं काय? हाच प्रश्न राजा भर्तृहरीने त्या संन्याशाला विचारला. म्हणजे संन्यासी बुवा हे कसं काय? तेव्हा संन्यासी बुवा म्हणाले राजन सुख दुःख हे आपल्या अंतःकरणावर अवलंबून आहे. राजन आमच्याजवळ वल्कल आहे ना याचीच आम्हाला अपेक्षा आहे म्हणून आम्ही सुखी आहोत, आनंदी आहोत. तुझ्या अंगावर उत्तम भरजरी वस्त्र आहे म्हणून तूही आनंदी आहेस. पण प्रश्न असा आहे की दुःखी कोण हो? शेवटो याचं थोडक्यात उत्तर आहे की ज्याच्या अपेक्षा या कधीही न संपणाऱ्या असतात ना तो दुःखी असतो. त्याचा अंतःकरण प्रसन्न आहे, त्याला सुखही नाही आणि दुःखही नाही. हे सर्वस्वी आपल्या अंतःकरणाच्या स्थितीवर अवलंबून आहे. मला भगवान जसा हवा तसा देण्याचं काम आपलं अंतःकरणच करतो. आणि त्याच अंतःकरणात प्रभूविषयी जर अनन्य प्रेम असेल तर ईश कृपा लवकर होईल. आम्हीच जर स्वार्थी असू तर देवी आम्हाला तसाच भेटणार. समर्थ रामदास स्वामी म्हणाले जसा भाव आहे तसाच देव आपल्याला भेटणार. अनन्यतेशिवाय परमात्म्याची पूर्ण कृपा दृष्टी नाही. ही अनन्यता 3 प्रकारची आहे बरं का. यातला पहिला प्रकार आहे त्याचाच मी आहे. या भूमिकेत असताना मी त्या परमेश्वराचा आहे म्हणजे माझ्या सर्वस्वाची जबाबदारी त्याची आहे. संकट आलं तर तोच करणार. पण श्रोते हो ही अर्धवट निष्ठा नाही का मला सांगा. कारण परमेश्वराने माझ्याकरता धावून यावं आणि मी मात्र स्वार्थानेच विचार करणार. दुसरा प्रकार आहे माझाच तो आहे म्हणजे तो परमात्मा माझाच आहे म्हणजे केवळ माझ्यासाठीच तो आहे. इथं सुप्तसा अहंकार आलाच की. या दोन्ही प्रकारात मी माझा आणि तो असा आहे म्हणजे द्वैत आहे. पण तिसरा प्रकार या दोहोंच्याही पलीकडचा आहे तो म्हणजे मी आणि भगवान एकरूप. माझ्या अंतःकरणामध्येच तो आहे. अहम ब्रह्मास्मी. ही खरी अनन्यता. देवर्षी नारद मुनी म्हणाले अन्याश्रयाणां त्याग. दुसऱ्या कोणावरही अवलंबून न राहता सारं विश्व सारं जग याच्यावर अवलंबून राहतं अशा त्या परमात्म्याविषयी पराकोटीची निष्ठा असणं म्हणजेच अनन्य भाव. आणि तोच अनन्य भाव त्या परमेश्वराविषयी आपल्या अंतःकरणात असेल तर त्याच प्रेमानं भगवान आपल्याला लागेल. म्हणून नाथराय म्हणाले अनन्य शरण रेखा प्रभुला अनन्य शरण रेखा. तारक तो जगदीश्वर जाणणे अनन्य शरण रेखा प्रभुला अनन्य शरण रेखा. आपले सज्जनगड निवासी समर्थ रामदास स्वामी अनन्यतेचं महत्व पटवून देताना आपल्या मनाच्या श्लोकामध्ये लिहितात रे गम पद नि रे सा. असे बोले या तरी बाबते
वसे होतया अंतरी देव तैसा असे होतया अंतरी अनन्यासी रक्षित तेच्या प्रमाणे अनन्यासी रक्षित तेच्या प्रमाणे वसे होतया अंतरी देव तैसा वसे होतया अंतरी देव तैसा वसे होतया अंतरी देव तैसा असे होतया अंतरी भाव तैसा असे होतया अंतरी भाव तैसा अंतरी भाव तैसा अंतरी भाव समर्थ रामदास स्वामी म्हणाले असे हो जया अंतरी भाव तैसा त्याच्या अंतःकरणामध्ये जसा भाव असेल वसे हो तया अंतरी देव तैसा त्याच्या अंतःकरणामध्ये तसाच तो देव राहतो. पुढे म्हणाले अनन्यासी रक्षित असे चाप पाणी जो अनन्य भावाने भगवंताला शरण जातो चाप पाणी चाप म्हणजे धनुष्य पाणी म्हणजे हात ज्याच्या हातात धनुष्य धनुधारी श्रीराम आपल्या आनंद भक्ताचे रक्षण करतात. आणि शेवटी म्हणाले नोपेक्षे कदा रामदासाची माने अशा आपल्या अनन्य भक्ताची भगवान कधी उपेक्षा होऊ देत नाही. शिवो भूत्वा शिवम येत अशी आपल्याकडे कल्पना मांडली आहे की भगवत स्वरूप होऊनच त्या भगवंताची पूजा करणं त्याचं ध्यान पूजन करणं हीच खरी अनन्यता. या अनन्यतेचं देवर्षी नारदाने उत्तम उदाहरण दिलं. यथा म्हणजे गोपिकांना गवळणी दूध दही लोणी विकण्यासाठी म्हणून मथुरेच्या बाजारात निघाले. अशा वेळी त्या गोपीने विचारलं म्हटलं आपल्या डोईवर असणाऱ्या घटामध्ये काय कोणत्याही पदार्थाचं नाव सांगायला या गोपीला विसर पडला. ज्ञानोबा माऊली म्हणाल्या गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या डोईवरच्या त्या घटामध्ये गोविंदच आहे. इतकंच कशाला या देह नावाच्या घटातील तोच आहे. जय जय रघुवीर अशी वृत्ती ज्या गोपिकांची झाली त्या गोपिका म्हणजे आम्ही परमेश्वराविषयी अनन्य भाव कसा ठेवावा याचं उत्तम उदाहरण आहे. आणि जसा अनन्य भाव होता म्हणून व्रजवासी माझेच आहेत असं समजून भगवान या सर्वांचा योगक्षेम चालवत असत. म्हणून नाथराय म्हणाले अनन्य
शरण रिघा प्रभुला अनन्य शरण रिघा तारक तो जगदीश्वर जाणून अनन्य शरण रिघा प्रभुला अनन्य शरण रिघा. आपल्या संत मीराबाई भगवंताची किती अनन्य भावे उपासना करत होत्या. त्यांचे शब्द ऐकले. पग कुंगरू पांढमीरा नाचे रे पग कुंगरू पांढमीरा नाचे रे पग कुंगरू पांढमीरा. मैं तो अपने नारायण के मैं तो अपने नारायण के हो गई मैं तो तेरे हो गई मैं तो तेरे पग कुंगरू पांढमीरा नाचे रे पग कुंगरू पांढमीरा. लोग कहे तेरा हो गई बावरे लोग कहे तेरा हो गई बावरे लोग कहे तेरा हो गई बावरे बाप कहे कुरान तेरे बाप कहे कुरान तेरे पर गुंगे विष का प्याला प्राणाने भैया विष का प्याला विष का प्याला. या वीरेच्या हातामध्ये विषाचा प्याला आहे. तो प्राशन केल्यानंतर होणारा परिणाम मीरेला माहिती. पण भगवंतावर किती दृढ विश्वास. हे फक्त संतच करू शकतात बरं का, हिऱ्या गवळ्याचं काम नाही. एक दृष्टांत आपल्या समोर ठेवतो. चालू एकदा आमच्या या वर्गाला जावई येणार म्हणून कुणकुण लागली. बघा नुसतं जावयाचं नाव काढण्याचं कसे हसरे चेहरे. जावई येणार म्हणून सासूबाई मनाशी मांडली असते. जावई बापू आले की रोज त्याला एक वेगळा गोड पदार्थ करून घ्यायचा. जावयाला का जपायचं, पोटची पोट दिलेली असते. त्या जन्म सुखी आनंदी राहावं म्हणून जावयाला जपायचं. पहिल्यांदा जावई आलेला असताना मुलगा जरी घरी असेल ना, कधी ज्येष्ठ पुत्र, तरी त्याच्याकडे मातेचं लक्ष नसतं. फक्त जावई. तर जावई उद्या येणार. सासूबाई नाटून थाटून
हल्लीच्या भाषेत ते पैठणी वगैरे नेसून अगणित दागिने अंगावर घातलेले आणि जावई बापू येणार म्हणून आपल्या बंगल्याच्या कंपाऊंड मध्ये दरवाजामध्ये स्वागता करता उभे. ठरल्याप्रमाणे जावई बापू आहे. या 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 जावई बापू अगदी सांगितल्याप्रमाणे आला. बरं का, बरं वाटलं. राहण्याच्या तयारीने आलात ना. तो पुण्यातच होता. त्यांनी सांगितलं चांगले 8 दिवस रजा काढून आले. सासूबाईंना आनंद झाला. सासूबाई म्हणाले वा वा वा, हा 8 दिवस रजा काढून आल्यात ना, आता निवांत राहा. रोज तुमच्या आवडीचे गोड पदार्थ करून घालणार. होता 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 श्री बालाजी झाले. बुवा श्री बालाजी काय संस्कृत शब्द. श्री बालाजी, श्री म्हणजे श्रीखंड. खंड न पडू देता सातत्यानं खाणार आहे ते श्रीखंड. बा म्हणजे बासुंदी, आणि होरपून पिणार ती बासुंदी. ला म्हणजे अगदी लाडीतपणे घालतात ना जावयाच्या ताटामध्ये तो लाडू. जी म्हणजे जिलेबी. अगदी एक जिलेबीचा तुकडा तोंडात टाकला की विरघळला पाहिजे. आणि ती जास्तीत जास्त जिरवता यावी याच्याकरता मग म्हणजे मठ्ठा. गोपाल कृष्ण भगवान असे 7 दिवस गोडागोड्याचे पदार्थ झाले. जावई बापू खुश. 8 दिवसात जावई बापूंची तब्येत अगदी सुधारली. गोड खाल्ल्यानंतर वजन वाढतं म्हणतात. 8 दिवसात म्हणजे पुण्याला परत गेल्यानंतर ओळखणारच नाही अशी तर तब्येत झाली 8 दिवसात. आता उद्या जाणार म्हणून सासूबाई म्हणाले जावई बापू गेले 7 दिवस माझ्या परीने जसं जमेल तसं मी करण्याचा प्रयत्न केला. आपण गोड वाढवून घेतला. पण मला आज सांगा, तुमच्या आवडीचा अगदी जास्त आवडीचा असा पदार्थ कोणता तेवढा आज करून घ्यावे. जावई बापू म्हणालो गेले सासूबाई गेले 7 दिवस गोडा धोडाचं घालतोय अशी माझी तब्येत झाली आणि आता मला छे तुमच्या आवडीचा मी पदार्थ करणार. काय करू सांगा. कबला थांबवायला सांगितलेलं. जावई बापू म्हणाले ठीक आहे का आग्रह करता तर चितळेच्या दुधाची बासुंदी पाहिजे. सासूबाई खुश आहेत. बरं आजकाल चितळेचं आहे का कात्रजचं आहे का गोकुळचं आहे सांगायला नको. पिशवीवर लिहिलेलं असतं. तसं सासूबाईने जाऊन 5 लिटर चितळेचं दूध आणलं. जुन्या पद्धतीचं घर, बाहेर अंगण, माझं पाठीमागं परस. त्या परसामध्ये 3 विटा मांडून सुरू केली. त्याच्यावर लोखंडी पाटी ठेवली. त्याच्यामध्ये ते 5 लिटर दूध घातलं, ओतलं, खंडीवर साखर घातली. मग केशर काय सुवासिक पदार्थ मला काय नावं माहित नाही सगळे घातले. आणि आता जावई बापूंना बासुंदी घालायची म्हणून ह्या ढवळ ढवळ ढवळ. किती ढवळायची. 5 लिटरची 1 लिटर होईपर्यंत इतके दाट बासुंदी. जावई खुश व्हायला म्हणून ह्या सासूबाई ढवळ. पण ह्या सासूबाईंना एक वाईट सवय होती ज्याला आपण पंचम म्हणतो. आम्हाला संगीतातला पंचम कळतो पण त्यांच्या ज्याला चैतन्य चूर्ण म्हणतात ही मंडळी म्हणजे इथं काय म्हणतात मला माहित नाही पण ती घेतली ना चिमूटभर चैतन्य तसं या सासूबाईंनी चंची वाळ गेली आणि ते धगी समोर बसलेल्या बासुंदी ढवळायला. चंचीतून तंबाखू काढली, खंडीवर चुना लवळा मळली आणि एका बाजूला ठेवून दिली. ती तंबाखू आपलं काम करायला. थोड्या वेळाने या बाईंच्या मुखामध्ये पीक निर्माण झाले. आता त्या सुसंस्कृत होत्या तशा. इथंच चुलीजवळ कसं थुंकणार, बाथरूम मध्ये जाऊन चूल भरून यावी म्हणून उठायला गेल्या. जाता जाता लाकडं सारखी करायला गेल्या, नाकात धूर गेल्या, पीठ सगळे वाचत. अरे
हा सगळा प्रकार जावई बापू बघतात बरं का लांबून. ते मनाशी विचार करतात या बासुंदीला कसं सामोरं जायचं. झालं बासुंदी तयार झाली. आठवण अगदी 1 लिटर बासुंदी दिली, दाट बासुंदी. आणि जावई बापूंना सांगितलं, जावई बापू बसून घ्या जेवायला. मग बसायला पाठ, टेकायला पाठ, ताटाखाली पाठ, चांदीचं ताट, चांदीची वाटी, उदबत्तीचा घमघमा, सगळे डावे उजवे पदार्थ वाढून झाले. जावई बापूंना विनंती की जावई बापू बसा बरं जेवायला, सावकाश होऊ दे, आता तुम्ही परत पुण्याला जाणार. कसा बसा जावई बापू बसला. पहिला भात वगैरे खाऊन झाला. लगेच सासूबाईने पदर सावरला आणि ती चांदीच्या पातेल्यामध्ये ठेवलेली बासुंदी घेऊन चटकन पुढे आले. चांदीची वाटी ठेवलेली ताटामध्ये, त्याच्यामध्ये त्या बासुंदी वाढायला लागली. जावई बापू म्हणाले, सासूबाई गेले 7 दिवस गोडाचं खाल्लं, मला ही बासुंदी नको. अहो तुम्हीच सांगितलं चितळेच्या दुधाची करा, मला आवडते म्हणून. हे बघा चितळेच्या दुधाची केलेली आहे, अगदी आठवून 5 लिटरची 1 लिटर केली. नाही काय म्हणता? नाही म्हटलं, नाही म्हणतो ह्याला कारण असं आहे की तुमची सवय झाली. तो म्हणाला की आता तुम्ही असं करा, ही बासुंदी तुमच्या फ्रीज मध्ये ठेवा आणि तुम्हीच खा. गोपाल कृष्ण भगवान. सांगायचं तात्पर्य, आठवून 5 लिटरची 1 लिटर बासुंदी केली, त्याच्यामध्ये पीक राहिली असेल का मला सांगा. हा खाल्लं असतं तर काही वेळा असता, पण नाही. पाहिलेलं ते नरड्यात उतरेल कसं. पण ह्या मिरेच्या हातामध्ये विषाचा प्याला आहे. तो प्राशन केल्यानंतर होणारा परिणाम मिरेला माहिती आहे. पण मिरेचा भगवंताला एवढा दृढ विश्वास. विष का प्याला विष का प्याला राजीने भेजा, पीवत मीरा हसे रे, पीवत मीरा हसे रे. बांध नाचे रे, पग घुंगलो बांध मीरा नाचे रे, पग घुंगलो बांध मीरा. मीरा के प्रभु गिरधर नागर, मीरा के प्रभु गिरधर नागर, हरि चरण के दास्य रे, पग घुंघरू बांध मीरा नाचे रे, पग घुंघरू बांध मीरा नाचे रे. मैं तो अपने नारायण के हो गई मैं तो तेरे, पग घुंघरू बांध मीरा नाचे रे, पग घुंघरू बांध मीरा नाचे रे, पग घुंघरू बांध, पग घुंघरू बांध, पग घुंघरू बांध अशी अनन्य भावे उपासना करणाऱ्या ह्या मीराबाई एकदा भगवान पाहण्याची इच्छा करू लागली. आणि देव पाहता 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 त्या कृष्ण स्वरूप केव्हा झाले आहे त्यांचं त्यांनाही कळलं. लाली मेरे लाल की चित देखूं लाल, लाली मैं देखूं चली, मैं भी हो गई ना. थोडक्यात देव पाहावे असे गेलो आणि देव होऊनच ठेरो. तदाकार वृत्ती झाल्याशिवाय परमेश्वर भेटत नाही, हे सात्विक आनंद मिळत नाही. हेच कर, हे सर्वस्वी आपल्या अंतःकरणावर अवलंबून आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणाले, जसा भाव आहे तसाच आपल्याला देव भेटणार आणि हे सर्वस्वी आपल्या अंतरावर अवलंबून आहे. नाही तर देव देखील काही अंतरावरच. जय जय रघुवीर. तो परमात्मा हृदयात दांबून ठेवला. जो मी तो परमात्मा स्वरूपच आहे. कोणतंही द्वैत वेगळे पण तिथं नाही. हीच खरी आणलेली का भगवान बंदिवासात जन्माला तिथून सुटला, पण पुन्हा त्याला कैद केला. कोणी?
जे अनन्य आहेत, निष्ठावान आहेत ना त्याने. पण हा बंदीखाना काय दगडात म्हणण्याचा नाही, आपल्या हृदयाचा आहे, म्हणजेच आपल्या अंतःकरणाचा आहे. आपलं सर्वाधिक प्रेम ज्या हृदयावर, त्या हृदयामध्ये त्याला कोंडला. संत जनाबाई म्हणाल्या, हृदयाचा बंदीखान केला आत विठ्ठल कोंडलेला. त्याला राहण्याचं ठिकाण म्हणजे आमचं हृदय, म्हणजेच आमचं अंतःकरण. ते जसं असेल तसाच तो परमात्मा आपल्या हृदयात राहतो आणि त्याचा अनुभव येतो. सुवर्णाचा मणी जरी असला तरी वितळवल्यावर तो सुवर्ण रूपच राहतो. म्हणजे त्याचं जे मूळ कारण आहे ते कारण सोडून राहतच नाही. तद्वत आपले मूळ स्वरूप जो परमेश्वर, त्याला न सोडता सतत त्याचं ध्यान पूजन, त्याला उपदेशून पूजा आणि कर्म केलं तर तो भगवान आपल्याला आपलं अंतर देईल, पण कधी अंतरणार नाही. भक्ताची कधीही उपेक्षा न करणारा भगवान भावानुरूप आपल्याला भेटेल असं सांगतानाच्या मूळ अभंगात शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणाले, स रे स गमधनी